उद्या जाईल मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. गंगे, अहो तुम्ही इथं कुठं? काय झालं? काय नाही. मग झालं का बांगड्या घाणा श्वास? चालू आहे, पार्लर वालीची अपॉइंटमेंट घ्यायला चालले. पार्लर कशाला? हा मग लग्नात छान दिसाय नको का मी? अच्छा अच्छा, नाही छान तर तू अशी बी दिसतेस. अय्यो. तुला पसंत केलाय. मी काय म्हणतो, तुम्ही पण छान दिसता. घरी आता काय काम आहे का लय? नाही, पार्लर वालीकडेच चालले. का हो, काय झालं? माझं काय म्हणणं होतं, आता आपलं लग्न ठरलंय हा. है की नाही? हम्म. जरा मला बोलायचं होतं तुझ्या बरोबर. का हो? त्या दिवशी तर बघायला आलते तेव्हा तर लय घाबरत होते, अजिबात काय बोलले नाही. अगं तो एक ती रिवाज असतो ना, रिवाज पद्धत असती. चार लोकांच्यात काही बोलायचं नसतं, पण त्यावेळेस एकटे असतात ना, त्यावेळेस बोलायला मजा येते. मग आता काय एवढं महत्वाचं बोलायचं? आता पण लग्न जवळ आले की आपलं. काय झालंय, जरा मनात काही गोष्टी दडलेल्या आहेत. जरा म्हणलं तुझ्या बरोबर बोलून मोकळं करावं. बोला की मग. इथं नाही, मग कुठं? जरा आड बाजूला चल ना. तिकडं कोणी बघितलं तर काय विचार करते? बघू दे, आता लग्न ठरलंय, लोक काय म्हणणार आहेत? हा, उताळा नाव गुड गेला बाशिंग असं म्हणायच्या पडायला काय म्हणणार आहे? ऐक ना, लय बोलायच्या तुझ्या संगत, चल ना. खरं? हा, म्हणजे पार्लर वाले तिला संध्याकाळी संध्याकाळी बोलू शकते ना तिला. पार्लरवाल्याने तू वाटच बघून असतात, मला कधी नवरी तिनं ऑर्डर देते. ती नाही तर खालच्या आलीची आपल्या ओळखीचीच आहे, सुंदरा ब्युटी पार्लर आपल्याच ओळखीची, तिला देऊ शकतो तो आपण ऑर्डर. मी म्हणतो मग फोनवर मेसेजवर बोला की. हा तर कुठं? अशा गोष्टी समोरासमोर बोलून मन मोकळं करायचं असतं. अहो पण मला मेहंदी काढायची, एक तर बांगड्या भरायच्यात, एक तर तुमचं नाव काढायचंय मेहंदीमध्ये. माझं नाव कुठं काढणार आहे? हे तर हातामध्ये. इथं नाही काढणार. कुठं? अहो ते तर त्याच दिवशी कोरलं, ज्या दिवशी बघायला आलते त्या दिवशी. मी काय म्हणतो, तुमच्या हृदयात नाही कोरलं का माझं नाव? मी नाव नाही कोरलं, मी डायरेक्ट तुलाच ठेवलंय. हाय ग ईश्वर. मी काय म्हणतोय, हा होय हा. गंगे, आज लयच भारी दिसते ग. असं वाटतंय तुला ना आईच्या गावात. अहो आवरा स्वतःच्या भावना, कोणी बघल. माझ्या भावना कंट्रोलच होत नाही जोपर्यंत तू तिकडे येत नाही, तोपर्यंत मी तुला काय बोलावं हे मला सुचत नाहीये. मेहंदी बांगड्या सगळं सगळं बाजूला राहू दे, ब्युटी पार्लर बाजूला राहू दे, फक्त माया बरोबर चल ना. किती उतावळे झालात हो तुम्ही. मी उतावळाची, चल. आता काय एवढं महत्वाचं बोलायचं काय माहिती? यायचंय का नाही? आता तुमचंच ऐकायचंय सगळं मला इथून पुढे. चल, कोण बघायच्या जाऊ, चल बोलून घेऊ. हा. आणि जरा तुला चल काय? चल. ओ काशीनाथ, बोला की. तिथे रोडवर लय बोलत होते. काय बोलायचं, माझं हेच म्हणणं होतं, गंगू आता आपलं लग्न ठरलंय. ठरलं म्हणजे 15 दिवस राहिले आपण लग्नाला. विषय तोच आहे ना. पण आपल्या मनात जे काय लपलंय बाबा, एकमेकांपासून काय लपलं नाही पाहिजे. एकमेकांना जरा स्पष्ट बोललं तर बरं आहे का नाही? आयुष्यात काय घडलंय नाही घडलं. खरं आहे तुमचं. मनातलं सगळं एकमेकांना सांगितलं तर मन पण मोकळं होईल ना आपलं. हे बघ गंगू, राग नको मानू. माझं आहे ना, लग्नाच्या आधी 5 मुलींसोबत होत. किती? 5. त्यात 2 जणींबरोबर प्रेम होतं आणि बाकी लोक म्हणतात लफड. शेवटी प्रेम ते प्रेमच असताना. तर राग नको मानू. नाही हो काशीनाथ, तुम्ही एवढं प्रामाणिकपणे मला खरं खरं सगळं सांगितलं ना, त्यातच सगळं आलं. आणि उगाच नाही आपले 36 गुण जुळले. ऐका ना, मला पण सांगायचंय. बोला ना. माझं होतं, पण तो दोघांसोबतच होत. रागवले का? नाही, मी माझं 4-5 जणांसोबत होतं ना. तुमचं दोघांबरोबर होतं. होय. तुमचं ऐका की, तुमचं मग सगळं तुम्ही झालं होतं तुमचं. आता कसं आहे, प्रेम म्हणल्यावर होत बागेपासून आणि समत गादीपाशी. म्हणजे झालं थोडक्यात सगळं, आनंद, प्रेम, सुख सगळं झालं आमच्या प्रेमात. नाही हो, माझं काय तसं नाही केलं. वाचलो आपल्या लग्नाला आता 15 दिवस बाकी आहे. हो. मला ना थोडा पण दम निघत नाही बघ. मला ना एक काय हो हे तुमचं, थोडा दम काढा की. आता लग्न झालं, मी तुमची तुम्ही माझेच होणार आहे ना. ते सगळं ठीक आहे ग, मग पण शेवटी
काही क्षण असे असतात की त्या क्षणाला दम निघत नाही. असं माझा श्वासा अडकाय लागलाय ग गंगे. असं नका एकदाच काय होतं त्याला एकदा. नको बाबा, अगं मला असं झालं मी त्यात कधी मिसळून. गप्प बसा. लग्नाच्या आधी असं काय करणं पाप असतो आणि असं नाही करायचं आपण अगं ना. तेच पाप आपल्याला करायचंय. तू मला साथ दिली तर सगळं पाप होईल. हे बघ आज ना उद्या आपण एक होणार आहे का नाही. मग मी काय म्हणतोय, पण ऐका तुम्ही, कुणी बघल उगाच कशाला. बघू दे ना. ते लग्न ठरलंच ना आपलं. बघू दे. नको मला दम निघत नाही ना ग अहो काशीनाथ, गंगे. मी तुमचीच आहे ना. हा मग पण एकदा काय होते त्याला. हा? कोणी बघितलं तर नाही बघत. बघा. आपण लपून करू ना. त्याला काय होते होय. मी काय म्हणतो, असं जरा घे बरं. तुझ्या उसाला लागन को लागत. हो. कोण आहे ऊस काय रे? अरे नवविवाहित दाम्पत्य इकडं कुठं? हे आम्ही ते शॉपिंग करायची शॉपिंग होती ना करायला मला. होतो कपड्याची. ऊसांनी आपल्या बापाने केली होती का अशी आडबाजूला शेतात शॉपिंग? अहो भाऊजी, ते ना पानतात्यांनी ना आम्हाला गडिंगनार खायला बोलवलं गडिंगनार होतं. कोणते आता पानतात्यांनी. खालच्या आळीचे पानतात आहेत ना हा. ऊसाच्या कडेला. हा. ते म्हणले हा. ते बाबा या नवदाम्पत्य ते काय खायचं ते खाऊन जा. हा गडिंगनार. केळं खाऊन यायचं ना. के- अरे म्हणजे बाबा आता मधल्या बांधव नाही का माई बी केळाचं झाड नाही का? पिकलेलं नाही ना, नाही तर खाल्लं हम्म. असतं केळं. बर बर बर. बाकी काय नाही. हा. हा बरं आई मी काय हा. म्हणतो, हा. ते आपलं झालंय. हा हा पण सगळं. तयारी उद्या करू आणि जाऊ. हो. जातो घरी. हा. नाही, वहिनी हा. कसा आहे नवरदेव? हा? आहे ना रुबाबदार? मग हा, करा एक आता नंबर. काय? आमचं जोडात सगळे म्हणतात लक्ष्मीनारायणचा मदत. जोड आहे. मदत करा मी एकच हा. नंबर आहे. हा. हा. शिव लय लय हे आतापर्यंत लय लोकांना केलेलं त्यांनी काय मदत. ऐक ना, हा. मदतच म्हण ना, बाकीचं हा. काय आहे का नाही. आता लग्न होणारच आहे दोघाचं, हा. तर म्हणलं सांगा वहिनी हा तसा याचा मोठा आहे बरं का का काय मेंदू. हा 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 सगळी लोक म्हणतात काहींना मेंदूच नसतो, हा. काहींचा गुडघ्यात असतो, पण याचा लय मोठा आहे. काय हा ना, हा. ते म्हणूनच हा. आमचं लग्न चालेल, ठरलंय. चालेल. हा. बरं जाऊ द्या, तुम्ही बोला दोघं भेटले तर मी जाते. संध्याकाळी हा? हा बरं का हा या भाऊजी हा, लग्नाला. येतो ना. हा हा चौकात जाग हा हा वहिनी. आलो असतो सोडाय पण हा? करू वाटलं तर सांगा याला काय मदत. अरे पण तुला काय करायचंय तिच्या पुढे काही कशाला बोलतो. कसं आहे उद्या लगीन होणार आहे सांगावं म्हणलं तू. हे बघ काय म्हणतो, बरं झालं रांगा तू भेटलाय. हा हा बाळा लिंगण आले जवळ, हा घरात कोण मदत दिली नाही. पत्रिका द्यायच्यात खालच्या वरचाळीला पलीकडल्या गावाला. घातली काय मी काय? अरे पत्रिका वाटायचं माझ्या काम सांगतोय. म्हणजे आता हे कसं झालं, हा. मग मी केलं आणि तो नाही करायचा झाले. मग तुझ्या जागरणाला मी अख्ख्या गावाला चुलबनचं आमंत्रण दिलं. हा आई घातली नाही का? मग तो तू माझ्या सांगा. लग्नाला नाही देणार का आमंत्रण. देणार ना. मग चल त्या पत्रिका दे माझ्या कचा कचा वाटून टाक. काय कोणाला वाटून टाकतो गावात अख्खी. गावाला वाटून टाक, मी जरा बायकोला भेटून आणतो. बरं चालतंय जा. हा? घरी दिवाण खाली हा, हा, पत्रावड्या हा. पत्रिका ठेवलेल्या. हा हा जा. आई घातली. याचं नाव खोडतो माहीच नाव टाकतो ना अख्ख्या गावाला पत्रिका वाटतो मी. मी लय हुशार बाजू.